या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस. यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर. भाजपच्या पहिल्या महिला महापौर शोभा बनशेट्टी आणि त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि काँग्रेसचे शहर प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांची उपस्थिती होती. महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. ज्येष्ठ नगरसेविका म्हणून शोभा बनशेट्टी या पहिल्या महापौर बनल्या होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांचा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत राजकीय संघर्ष झाला. विधानसभा निवडणुकीत शोभा बनशेट्टी यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून होडगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा इथं गोरगरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. मराठी आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाजपचे युवा नेते मल्लीनाथ चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी दक्षिण सोलापूर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अंबिका पाटील, जिल्हा कृषी बाजार समितीचे नूतन संचालक अतुल गायकवाड, लोकमंगल बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे, लोकमंगल बँक शेअर्स विभाग प्रमुख इरण्णा हिप्परगी, जयप्रकाश काळे, ऋषिकेश बारगजे, मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नरसिंह अवधूर्ती, उर्दूचे दिलशाद बानो मुल्ला यांची उपस्थिती होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत 26 जून ते 4 जुलै या काळात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या अंतर्गत 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसंच CET परीक्षा पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम या सप्ताहात राबवली जाणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या CCVIS या वेबसाईटवर ऑनलाईन परिपूर्ण अर्ज दाखल करावेत असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा मंजुषा मिस्कर यांनी दिली. पेरणी न करता पीक विमा भरणं, विमा भरलेल्या पिकांची पेरणी न करणं, 7/12 नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांमुळे प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे. शासनानं 1 रुपयात विमा योजना बंद केल्यानं अधिक पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे. शिवाय नुकसान भरपाई मिळण्याचे दरवाजेही कमी झाले आहेत. राज्य शासनानं 1 रुपयात पीक विमा योजना राबवली, मात्र बोगसगिरीची अनेक प्रकरणं उघडकीस आली. पेरणी न करता 1 रुपयात विमा भरणं, एखादा एकर पेरणी करणं आणि 4-5 एकरांचा विमा भरणं, बनावट 7/12वर आणि शासकीय जमिनीवर विमा भरल्याची प्रकरणं उघडकीस आली. नव्या बदललेल्या पीक विमा धोरणानुसार यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा विमा भरताना शेतकऱ्यांना हिश्श्याची रक्कम भरावी लागणार आहे. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजय जगताप यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय जगताप यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिनेश शिंदे, पत्रकार रवी मस्के यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.